Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मनोज भाऊ नमस्कार. कालचा आपला इंटरव्ह्यू पाहिला. आपण मला भाऊ आणि दादा म्हणालात त्याबद्दल प्रथमतः तुमचं धन्यवाद. मी म्हटलंच होतं की आपण किती जरी वाईट शिव्या दिला तरी मी तुम्हाला शिव्या देणार नाही, तुमची तक्रार करणार नाही, कारण तुम्ही माझे भाऊ आहात. आणि आज तुम्ही मला भाऊ म्हटलं त्यासाठी तुमचं धन्यवाद. मला वाटतं की तुम्ही थोडंसं राजकारणापासून अलिप्त राहिलं पाहिजे. आपण म्हणता की प्रसाद लाड, प्रवीण दरेकर राजकारण करतात. मी म्हणतो आम्ही राजकारण करत नाही, आम्ही राजकारणच करतो. आणि आमचा तो राजकारण हा पिंड आहे, पण समाजकारण हे आमचं ध्येय आहे. तुम्ही समाजकारणापासून राजकारणापर्यंत जाऊ नका. आणि जर खरंच तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर मी स्वतः आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि माझ्या जागी तुम्हाला निवडून आणायला तयार आहे. सभागृहात या, सभागृहात चर्चा करा, नाही तर मला चर्चेला बोलवा म्हणून पुन्हा तुम्हाला एकदा आवाहन करतो. भाऊ, माझी विनंती तुम्ही मान्य करा. एकदा तरी मला चर्चेला बोलवा आणि नाहीतर राजकारणात येण्याचा निर्णय घ्या. मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा देतो. आपण आपले सहकारी सभागृहात या आणि निश्चितपणे आपला मुद्दा ठामपणे सभागृहात मांडा. आम्ही तुम्हाला मैदानात साथ द्यायला तयार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅनेज करायचं मला लाड एकीकडून मला दादा म्हणतो, भाऊ म्हणतो, आम्ही मग त्यांना दादा म्हणतो, भाऊ म्हणतो. लागला मॅनेज करायला. केलं दुकान चालू. घेतलेच का संस्कार शेवटी फोडाफोडीचे आलेच का जातीवर? खरी जात दिसलीच का तुम्ही? राजकीय जात शेवटी नाही वळायचं रक्त तुमचं रे जातीगत. नाही वळायचं यार तुमचं रक्त जाती. शेवटी फोडाफोडी मॅनेज करणं. आमदारकी देतो, मी बाजूला जातो. लई गचळ लोक माणसं करतो, गचळ.